दादा भुजबळांचं आज पंढरपूरमध्ये भाषण झालं. त्यांनी असं म्हटलंय की जे 200 JCB बुलेट टाकणारे आहेत, हेलिकॉप्टर फुलांचा वर्षाव करतायत, ते गरीब कसे मराठे? त्याला कोणी सांगितलं श्रीमंतीवर आरक्षण आहे म्हणून? मग तो उद्या सकाळीच बाहेर पडणार आरक्षणातून. JCB आहेत ना, मराठे कचाकच कर्ज काढतात आणि कचाकच कष्ट करतात आणि वाहनं घेतात. आमचे घामाचे पैसे आहेत आणि घामाच्या गाड्यात ते. तुझ्यासारखा असं हरामीचं कमी लिहिलं नाही. लोकांचे पैसे लोबाडले आणि जेलला गेला. तो भानात राहा आणि भानात बोल. ते आमच्या हक्काचे आहेत. आमच्या लोकांना 70 वर्षापासून आरक्षण नव्हतं. लोक पिचलेत, आमचे पिचलेत. आमच्या लोकांनी खूप त्रास सहन केला, वेदना सहन केल्या. त्यांना आरक्षण मिळायला लागलं तर ते आनंदात आहेत. ते वाहनं काहींनी भाड्यानं सुद्धा लावलेले असतात, काहींनी कर्जातून घेतलेले असतात. ही इतके वाईट विचार आहेत म्हणून तुझ्यावर इतकी बेकार वेळ आलेली की आणखीन काही दिवसानं खूप वाईट वेळ येणार आहे. तू 100% पागल होणार आहे. 100% कागदच गोळा करणार डांबरीनं तू. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. असे म्हणाले की मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळणारच नाही आणि आम्ही घेऊनच दाखवणार तुला आणि OBCतूनच दाखवणार. जो मागासवर्ग आयोग निर्माण केला आहे तो मागासवर्ग आयोग नाही तर मराठा आयोग आहे अशी टीका केली आयोगावर. त्याला दुसरं येतच काय? हे आयोग याचा आहे आणि तो आयोग त्याचा आहे. त्याला दुसरं आयुष्यात काही आलंच नाही. मराठ्यांविषयी द्वेष पेरण्याशिवाय दुसरं काहीच आलं नाही. चांगले संबंध गावखेड्यात OBC बांधवांचे आणि मराठ्यांचे चांगले संबंध असणारे यांनी याच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी खराब करायचं काम सुरू केलं. परंतु गावखेड्यात OBC बांधवांचं आणि मराठ्यांचं वातावरण कधीच खराब होणार नाही. तू कितीही स्वप्न बघ म्हणा, कितीही स्वप्न बघ, कधीच होणार नाही. कारण आयोग कशाचा आहे आणि कोणाचा आहे ते सरकारला चांगलं कळतं आहे. सरकारने तो लय लाड केले, तो लय लाड पुरवले सरकारनं. आता तो सरकार काहीच ऐकू शकत नाही कारण तू पागल झालेला आहे. कारण जाती तू वाद लावायला लागला, त्यामुळे सरकारनं तुला ओळखलं आहे. आणि गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब OBC बांधवांनी तुला ओळखलं आहे की तू राजकारणी माणूस आहे. तू स्वतःच्या स्वार्थासाठी गोरगरीब OBC बांधवांचा उपयोग करून घ्यायला लागला आणि मराठ्यात आणि OBCत नाराजी पसरायला लागला आहे. हे मराठ्यांच्या आणि OBC बांधवांच्या लक्षात आलं. त्यामुळे तुला कुणीच गिनीत नाही. आता खोटे प्रमाणपत्र दिले जाते असा एक आरोप आहे. आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात. तुला तर फुकट दिलंय, कशावरच नाही. तू हे नोंद नाही, एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आहे. आमचं जर आरक्षण खोटं आहे तो होतं 2 दिवसात उडल, मग त्याचा सुद्धा विचार करतो. नको गोरगरिबांच्या पोटावर OBCच्या पाय देऊ तू, मराठ्यांना खवळून घेऊ. आम्हाला कोणाचंही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचा घालवायचा नाही. आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामुळं आमच्या हक्काचं आम्ही मागतोय. तू हे वळवळ बंद कर, कारण तुझ्या अशा बावचाळलेल्यापणामुळं नसलेलं OBCचं सुद्धा आरक्षण तू घालशील. पाटील, एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जर आम्हाला चप्पल मारत असाल तर आमच्या पायामध्ये बूट आहे असा एक इशारा त्यांनी दिला तुम्हाला. आणि तुला काय आलं आयुष्यात त्याच्याशिवाय? तुला आयुष्यात काहीच नाही आलं दुसरं. बूट, चपला, काठ्या, कुऱ्हाडी याच्याशिवाय काहीच नाही आलं. तुला माहीतच नाही आमच्या घरात काय असतं ते. दमधर एकदा आरक्षण मिळून दे, हिशोब पुरा होणार आहे. नवीन महात्मा गांधी तयार झाले तो पोषण करणारे असं तुला दुसरं येतच काय? मी बरा आहे ना, कमीत कमी दुसरा महात्मा गांधी होय ना. तो यासारखा जेलला जाऊन बेसन भाकर तर खात नाही ना गोरगरिबाचं खाऊन. तुला तर काय, तो या पोटात तर गटार रंगाची दुसरी. तो या पोटात कधी चांगले विचार नाहीत. आपण कायद्याच्या पदावर बसलो तर आपण कायदा तुडविला नाही पाहिजे असे विचार नाहीत. गोरगरीब OBC बांधवात मराठ्यात वाद निर्माण नाही झाला पाहिजे हे विचार नाहीत. तुझ्याकडे सगळे वाईटच विचार आहेत. म्हणून तू एकदा कशात बसला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती. ते नको काढायला मला जुनं. गोपीचंद पडळकर असे म्हटले की OBCवर जे अन्याय करतात त्यांच्या पाठीशी आता पांडुरंग उभा आहे, भुजबळांच्या पाठीशी नाही. आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे, परंतु ते आमचे विरोधक मानत आम्ही त्यांना नाहीत. कारण आम्हाला वाटतं गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या नादी लागून गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण देण्याची त्याची मानसिकता नाही. त्याला आम्ही ओपन चॅलेंज केलं होतं की तुला जर OBCचा तू नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट कर. त्याने आत्तापर्यंत केलेली नाही. त्यामुळं गोरगरीब धनगर बांधवांचा तो वापर करतोय. गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळू नये असं त्याला वाटतंय. त्यामुळं धनगर बांधवांनी लक्षात घेतलं की राजकारणी माणूस आहे, याच्या नादी लागायला नाही पाहिजे आपल्या नेत्यांनी सुद्धा.
आणि धनगर बांधव इथून पुढे त्याच्या नादी लागणार नाही, कारण तो त्याच्या स्वार्थासाठी वापर करतोय, त्याला त्याच्या केसेस मागं घ्यायच्या म्हणून करतोय. आम्ही धनगर बांधवांच्या कोणत्याही नेत्याला विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत, कारण आम्ही त्यांचं आरक्षण मागत नाही. त्यांनी आम्हाला विरोधक मानू नये, कारण त्यांचं NT VJNTमध्ये ती आहेत. NT VJNT हा वेगळा प्रवर्ग आहे, जरी ओबीसीत असला तरी त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी उलट एक चांगलं काम करायला पाहिजे की धनगर बांधवात, वंजारी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी पसरू नये, म्हणून त्यांनी खरं समाजासमोर सांगून मराठ्यांच्या आरक्षणामुळं NT VJNTच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगितलं पाहिजे. आणि त्याच्या नादी लागून विनाकारण सामान्य मराठा आणि सामान्य धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे, हे काम त्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती. प्रश्न त्यांच्यापाशी काय करायचं त्यांनी ठरवावं. आम्ही मात्र ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी लढणार आहेत आणि शेवटपर्यंत लढणार आहेत. मराठा आरक्षणाचा विरोधक फक्त ते व्यक्त आहे, बाकी कुणी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.